कृपा तांबळमाळ संघ आपण बघतोय फलंदाजी मार्क वरती. नक्कीच पहिल्या गटातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीसाठी आलाय. तर एका बाजूला जय बागबा ठाणेपाळ संघ गोलंदाजी मार्ग वरती की नाणेफेकी जिंकून मात्र ज्याने क्षेत्ररक्षण स्वीकारला गेला तो जर ठाणेपाळ संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर हीच जोडी आहे ज्या जोडीने मात्र अप्रतिम खेळ करत असताना आपल्या संघाला विजय करून दिलं होतं. मागचा सामना काय रंगत मिळाली होती. अप्रतिम फलंदाजी दोघांच्या बॅट मधून बघायला मिळाली होती. काय फटकेबाजी, डोळ्यांचं पर्ण फिटणारा असं फलंदाजी मैदानाच्या चौफेर दिसणं. मात्र ज्या फलंदाजी केली होती तेच फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तर गोलंदाज वंदे शेमडे सातत्याने अनेक वर्ष जो क्रिकेट विश्वामध्ये आपला राज्य गाजवतोय. अष्टपैलू नेतृत्व करत असताना 40+ मात्र एज नक्कीच आहे, परंतु नक्कीच युवा टॅलेंटला लसवेल अशी गोलंदाजी सातत्याने करताना बघायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम प्रहार, चेंडू स्लॉट मध्ये होता त्याला पाठवले पार्किंग स्लॉट मध्ये. नक्कीच आउट ऑफ द पार्क षटकार 6 डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच ज्यावेळेस शुभारंभ झाला तशाच प्रमाणे पहिल्या चेंडूवरती आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका, चेंडू कव्हरच्या दिशेने क्लिअर करतोय 4 धावांसाठी. यावेळेस काय खेळ साकारतोय फलंदाज, अप्रतिम फलंदाजी करत असताना धावसंख्या झालेली ती 10 धावा, 2 चेंडू, सलग 2 षटकार आणि चौकार, मोठे फटके बघायला मिळालेत फलंदाजाच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. खेळाडूंनी मैदानाच्या ताबा घ्यायचा प्लीज, चेंडू पुरवला जाईल. तर काही फलंदाजी साकारतो आक्रमकताच्या फलंदाजानं धारण केली गेली आहे दिनेश. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार खऱ्या अर्थानं आपण बघतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. काही फलंदाजी राहिली. तर मुंबईशानं मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण ते प्रेशर थोडंसं बॅकफुटवरती टाकण्याचं कार्य दिनेश या गोलंदाज. यावेळेस स्लोवर चेंडू, नक्कीच पंत दर्शवत असताना खूप बाहेर आहे. वाईड चेंडू पंचांच्या हात हवेत या सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय. तर मॅच बॉल घ्यायचा लगेचच पुरवलं जातोय. धावसंख्या 11 वरती. नक्कीच 2 चांगले चेंडू हाताळले, परंतु त्याच्यावरती मोठे प्रहार आले. ते करण्याचा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वेअर चेंडू पंच दर्शवत असताना दमणमाळ संघाची जोडी सातत्याने चांगला खेळ करत असताना आजच्या या दिवसामध्ये आपण बघतोय आतापर्यंत जर बघितलं तर चांगला खेळ राहिलाय. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा, यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. की चांगली डिसिप्लिन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटके आल्यानंतर एकेरी दुहेरीने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं कार्य मात्र फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. फलंदाज दिनेश. यामुळे स्लोवर चेंडू, नक्कीच चेंडू क्लिअर करेल. चांगले प्रयत्न प्रकाशच्या माध्यमातून बघायला मिळाले. नक्कीच टाळ्या वाजतायत त्यासाठी, परंतु 6 धावा काही रोखू शकल्या नाही. चांगला फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला. सरळ चेंडूला क्लिअर केलं गेलं 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने फ्लाय होत्या, जाऊन पोहोचली गेली 18 या आकड्यावरती.
नक्कीच अप्रतिम पॉवरफुल फलंदाजी ज्यासाठी मात्र हे पॉवर प्लेचं षटक असतं त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचं कार्य मात्र मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश कृपा तांबडमाळ संघ करतोय. तर वनदेशच्या गोलंदाजीवरती हाणामारी मात्र केली जाते. बॅकफुटवरती पाठवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. त्यामुळेच चांगला फटका चेंडू हव्यामध्ये चांगले प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाले परंतु झेल का टिपू शकलं नाहीये. काही हरकत नाहीये. चांगले प्रयत्न मात्र केले गेले होते. या एका धावेने धावसंख्या वाटते धावसंख्या होती ते 19 धावा. तिथून येणारा शेवटचा चेंडू असेल. त्यामुळे चांगला फटका कव्हरच्या दिशेने चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. सीमारेषेजवळ जायला स्टॉप मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून यावेळेस खराब चुकी घडत आणि हे काय होतंय मैदानामध्ये नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद होईल. नक्कीच नाराज आहे हताश आहे कारण की ही चुकी घडणं खूप हानिकारक ठरत आहे. एक मोठा खेळाडू स्वस्तात बाद होतात तो धावचीच्या स्वरूपात सुसाईड मात्र क्रिकेटच्या या खेळामध्ये ज्याला म्हटलं होतं तेच घडलंय. नक्की धावचीच्या स्वरूपात बाद झाला दिनेश. येतो बॅक टू दी पवेलियन. दुसरा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. तद्वर ऐकूयात एक सुमधुर संगीत आमच्या संगीत कक्षामधून. धन्यवाद डीजे. तर गोलंदाज मिलिंद आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय काय खेळी साकारली दिनेश या फलंदाजानं. अप्रतिम सुरुवात स्टार्ट मात्र दिलाय तांबडमाळ संघासाठी आणि त्याला मात्र कन्सिस्टन्सी सातत्याने पुढे नेऊ शकेल का तांबडमाळ संघ हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. तर नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडस चेंजेस आपण बघणार आहोत. तर दुसरे षटक प्रगतीपथावर असताना मिलिंद गोलंदाजाला आपण बघणार आहोत. तर एका बाजूला विजय अजूनही मैदानामध्ये ज्याच्या फॅट मधून एक षटकार आलाय. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये नॉमन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एका धावेवरती रोखत असताना विजय की विजयला माहिती एकदा ती चुकी घडली आहे. दिनेश सारख्या फलंदाजाला पण धावत्या स्वरूपात बाद होताना बघितलं तर आता ती चुकी करून चालणार नाही. प्रमोद आलाय ऑन स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू खेळण्यासाठी. यावेळेला फुलटो चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणती चुकी करणार नाहीये. एक सोपा झेल प्रमोद फलंदाज ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे. नवीन फलंदाज जयेश जातोय मॅजिकल स्पेल मात्र मागच्या सामन्यामध्ये ज्याच्या माध्यमातून आपण बघितलं असेल तोच गोलंदाज
अप्रतिमरित्या गोलंदाजी साकारताना मिलिंद बघतोय, कारण पहिलं षटक बघितलं तर थोडंसं हा महागडं षटक ठरलं गेलं ठाणेपाडा संघासाठी. तदनंतर मिलिंदाला पहिले 2 चेंडू तरी अप्रतिम डिलिव्हर केले गेलेत आणि नक्कीच कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असेल, धाबा रोखणं खूप महत्त्वाचं असेल आणि तसंच काही घडेल का येणाऱ्या या 4 चेंडूंमध्ये. तर यावेळी जयेश गेलाय, अष्टपैलू नेतृत्व हा सुद्धा खेळाडू करतो आपल्या संघासाठी, तांबडमाळा संघासाठी. तर मिलिंद यावेळेस गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षण मात्र सजवतोय. यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी हडमर रिझन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग की चौकार पंच दर्शवत असताना डेड चेंडू नक्कीच विजेते तारेला चेंडू आदळला त्या कारणास्तव नक्कीच डेड चेंडू आहे. नक्कीच याआधी सुद्धा नियमावली आपल्यापर्यंत पोहोचली गेली होती सकाळच्या सत्रामध्ये. चेंडू जर डायरेक्ट विजेच्या खांबाला किंवा तारेला लागला तर डेड चेंडू पंच घोषित करतील आणि तेच मात्र घडलंय. चांगला फटका होता. नक्कीच विजेच्या तारेला चेंडू आदळलाय त्या कारणास्तव डेड चेंडू पंचांनी घोषित केला याची नोंद घ्या. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा ही नियमावली आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते गेली होती. नक्कीच चांगला फटका होता. थोडंसं बॅड लक म्हणता येईल, मैदानाचा व्यत्यय हे भोगावं लागलंय. यावेळेस चांगला चेंडू नक्कीच बघायला मिळतोय. धाव चेंडू आला, नक्कीच मागचा चेंडू खराब होता त्यावर हाणामारी नक्कीच केली गेली होती. चांगला फटका सजवला होता, परंतु त्या ठिकाणी मैदानाचे व्यत्यय चेंडू डेड घोषित करण्यात आला. यामुळे चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड सचिन त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, त्याद्वारे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली या मिलिंद या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलं षटक खूपच महागडं ठरलं गेलं वंदय शेमाडे यांचं. तदनंतर मॅच मध्ये परत आणताना मिलिंद बघायला मिळतोय, चांगली गोलंदाजी साकारतोय. तर इथून विजयला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण त्यांचे साथी अर्थातच दिनेश मात्र बॅक टू दी पवेलियन आलेत. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन मेंटेन करत असताना काय गोलंदाजी साकारतोय मिस्टर मिलिंद. अप्रतिम आपल्याकडे असलेल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत असताना रीड करतोय फुटवर्क फलंदाजाचा आणि तशाच प्रकारे चेंडू डिलिव्हर करतोय. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस रोखू शकणार नाही. नक्कीच अप्रतिम फटका उत्तुंग षटकार आला विजयाच्या बॅट मधून. आउट ऑफ दी पार्किंग स्लॉट मध्ये पाठवलाय सरळ चेंडूला 6 धावांसाठी. कमॉन डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 29 धावा, 29 रन ऑन दी बोर्ड. 29 धावा स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण बघितली 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर प्रकाश आलाय गोलंदाजी मार्क वरती. एक चांगली फलंदाजी जे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या त्याला बरकरार अर्थातच सातत्य ठेवण्याचे कार्य फलंदाज विषय करतोय. एका बाजूने मात्र आपली संघाची धुरा सांभाळत असताना बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अप्रतिम टक आवाज आला. नक्कीच सुमित भरत डेगलेची आठवण करून देणार हा फटका आपण बघितलात आउट ऑफ द पार्क. यावेळेस आलाय मैत्री चषक षटकार 6 डीजे.
तर अप्रतिम संगीत सुद्धा वाजवलं गेलंय डीजे मास्टरच्या माध्यमातून. यावेळेस अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये नक्कीच बीट झाला. त्या कारणास्तव एज मात्र लागली गेली. एक धाव त्या चेंडूवरती येतं आणि हे मात्र डिसिप्लिन क्रिकेट आपण बघतोय तांबडमाळ संघाच्या माध्यमातून. ज्याच्या वेळेस मोठे फटके येत आहेत, सातत्याने स्ट्राईक रोटेट करून धावफलक पुढे नेण्याचं कार्य सामंजस्याचे खेळी दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका बाजूला जयेश असेल तर एका बाजूला विजय. चांगली खेळी साकारताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 36, रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यामुळे स्लोवर चेंडू त्याला ओळखलं गेलं. सगळे क्षेत्ररक्षक चेंडू करायचं फोकस मात्र केलं गेलंय, परंतु झेल काय पकडू शकणार नाहीये. नक्कीच खूप उंचावर चेंडू गेला होता, खूप हवेत होता, मात्र फोकस केलं होतं, परंतु झेल काय पकडू शकला नाहीये. नक्कीच एक चुकी झाल्या. विजय सारख्या एक सेट बॅट्समन कॅच सोडणं खूप हानिकारक ठरू शकतं आणि तो येणारे काळात नक्कीच त्याचा रिझल्ट मिळणार आहे, किती हानिकारक ठरेल. यावेळेस नक्कीच चेंडू हव्यामध्ये, चिन्ह चेंडू खाली जातोय त्या ठिकाणी चुकी झाल्या. चेंडू वन बाउन्स क्लिअर करेल 4 धावांसाठी. सातत्याने 2 चेंडूवरती 2 नक्कीच झेल उडाली होते, परंतु ते काय रोखू शकले नाही आहेत. चांगली गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून होते, परंतु साथ काही क्षेत्ररक्षकाची भेटत नाही आहे. त्या कारणास्तव मात्र धावफलक थांबण्याचं नाव घेत नाही. जाऊन पोहोचलं गेल्या 42 आकड्यावरती. नक्कीच चांगली फलंदाजी आतापर्यंत विजयच्या माध्यमातून बघतोय. आपल्या संघाचा डाव सावरताना जिम्मेदारी काय असते हे मात्र दर्शवून देत असताना मैदानाच्या मध्ये आपण बघतोय विजय या फलंदाजाला यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी बघायला मिळतो. पहिल्या मध्ये चेंडू गेलाय, तत्वर मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच रखरखत्या उन्हामध्ये 3 धावा घेणं खूप कठीण असतं, परंतु तीच मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण जयेश आणि विजयच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 45 रन ऑन द बोर्ड, 45 धावा. इथून येणारा शेवटचा चेंडू असेल जवळजवळ 15च्या सरासरीनं धावा जमवताना तामणमाळा संघ बघायला मिळतोय. ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस त्यांनी सुद्धा ते सांगितलं होतं की समोर सुद्धा तितकाच चांगला. यावेळेस पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. यावेळेस जयेश नावाचा ब्रँडेड षटकार आलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय झालाय, जाऊन पोहोचले गेले 51 रन ऑन द बोर्ड. धन्यवाद डीजे. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण महेशला बघतोय अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये. तर सलामीवीर फलंदाज विजय अजूनही मैदानामध्ये आहे. काय खेळी साकारतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते गेली 51 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस त्रिफळा उडवलाय. पहिल्या चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द पवेलियन, विजय गॉन. डीजे
धन्यवाद डीजे. तर नक्कीच महेशने कमबॅक करून दिलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विजयासारख्या एक सेट बॅट्समनचा विकेट घेतला गेला आणि तंबूच्या अस्त्राला पाठवलं गेलं. त्या चेंडूवरती यावेळेस कमबॅक करावं लागेल, कारण की धावसंख्या जर बघितली तर 51 अर्थातच 51 धावा धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली. तर नवीन फलंदाज अजय गेलाय आणि एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघितलं तर जयेश, ज्याच्या फळीतून सुद्धा आपण 2 षटकार बघितलेत आतापर्यंत. तर चांगला चेंडू डिलिव्हर करावे लागतील. तर अजय गेलाय स्ट्राईक एंडवरती. पहिल्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं महेशच्या गोलंदाजीवरती. यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी बघायला मिळतोय. वंदेश हेमड आहे त्या ठिकाणी फील्ड करतील. एका धावेवरती समाधान मानलं जातं आणि स्ट्राईक स्वतःकडे रोखून ठेवत असताना फलंदाज जयेश बघायला मिळतोय. डाव्या डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. अप्रतिम फटके बाजी, दोन उत्तुंग षटकार याच्या फळीतून आपल्याला बघायला मिळालेत. तोच जयेश यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे. तर महेश कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल आतापर्यंत जर बघितली तर महागडा षटकं तिन्ही बघायला मिळाली ठाणेवाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस अप्रतिम फटका किस कव्हरच्या वरून आउट ऑफ दी पार्क. इरादे स्पष्ट करत असताना जयेश नावाचा ब्रँडेड षटकार आलाय 6. कमॉन डीजे. काय अप्रतिम फलंदाजी आपण बघतोय जयेशच्या माध्यमातून. मोठे फटके सातत्याने बघायला मिळालेत. काय फलंदाजी करतोय आणि हे फटके खेळणं यावेळेस फसवला गेला. गतीमध्ये परिवर्तन की स्लोवर चेंडू हाताळला गेला. त्या कारणास्तव मात्र पंच बळीच्या स्वरूपात दर्शवत असताना एक धाव आली. एका धावेनिशी धावसंख्या वाढत्या जाऊन पोचले गेले 59 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. खराब थ्रो त्या ठिकाणी बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षणामधून सातत्याने होत असणाऱ्या चुका बघायला मिळत आहेत की 4 धावा पूर्ण झालेत आणि 5व्या धावेचा प्रयत्न. 5 धावा पूर्ण होतात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतोय. चित्त्याच्या सफाईनं 5 धावा पूर्ण करत असताना बघायला मिळत आहे. दोन्ही फलंदाज एका बाजूला जयेश आणि अजय ही जोडी. शेवटचा चेंडू असतील. या चेंडूवरती किती धावा खर्च करेल यावेळेस खोलवर टप्पीच लाईन मेंटेन करत असताना निर्धाव चेंडू आला. नक्कीच या निर्धाव चेंडूच्या सांगता झाल्या. 64 धावा जमवल्यात तांबडमाळ संघानं आणि त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी या. 65 धावांचं आव्हान 24 चेंडू मध्ये ठेवलं गेलं ते ठाणेपाडा संघासमोर आणि त्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे मात्र फलंदाजी केली जाईल याकडे सुद्धा लक्ष लागत जाईल. नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईन आहे. तर यानंतर होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिल्या गटातील आपण बघणार आहोत. एका बाजूला करसोंडा बस संघ असेल तर दुसऱ्या बाजूला सोनावे लायन्स संघ असेल. तर सोनावे लायन्स संघ जर उपस्थित असेल तर त्यांचा कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आहे. तुम्हाला मात्र वैयक्तिक पहिला कॉल आमच्या माध्यमातून दिला जातोय. सोनावे लायन्स संघ जर उपस्थित असेल तर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायच्या. आपला कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचा प्लीज, जेणेकरून उशीर होणार नाही. करसंडा ब विरुद्ध सोनावे लायन्स.
पहिल्या गटातील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण बघणार आहोत. तर चालू असलेला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतोय. 24 चेंडूंनी 65 धावांचं आव्हान मात्र ठाणे बाळा संघासमोर ठेवलं जात आहे. नक्कीच मॅच स्टार्ट होईल तद्वार ऐकूयात आमच्या संगीत कक्षामधून एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. तर सोना लायन्स संघ कुठे असाल तर उपस्थिती नोंदवा. आपला कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी घ्यायचा प्लीज. इनिंग विकास परांजपे संघाचे कर्णधार नक्कीच उपस्थित झाले आहेत. कुरसंडा बंग संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लगेचच या आपण नाणेफेकीसाठी. तर मयूरसिंह हेमाडे सरांना विनंती असेल की नाणेफेकी करून घ्यायचंय. करसोंडा ब विरोधात सोना लायन्सचा आजच्या दिवसातील दुसऱ्या पहिल्या गटातील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपल्या भेटीला येणार आहे. तर मयूरसिंह हेमाडे सरांना विनंती असेल की नाणेफेकी करून घ्यायचे. त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ दगडधोंड कल्पेशचे गोरे सर. तर निलेश आला गोलंदाजी मार्क वरती. पालघर तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वामधील एक दिग्गज गोलंदाजामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तोच निलेश गोलंदाजी मार्क वरती आला. तर एका बाजूला वंदेश हेमाडे चांगला फलंदाज आहे हा सुद्धा. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रकारे फटका सजवला गेलाय. त्या ठिकाणी विजय फील्ड करतोय. एक धाब्यावरती संघाचं खातं ओपन होताना बघायला मिळतं. तर नक्कीच वंदेश करती ॲबिलिटी आहे, कॅपेबिलिटी आहे. जर मैदानामध्ये राहिला तर नक्कीच संघाला विजय करून देऊ शकतो. परंतु बघूयात काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू प्रकाश साडी यावेळेस अप्रतिम नक्कीच निर्धाव चेंडू आला. हॅलो, धन्यवाद. दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. एका बाजूला सोनावी लायन्स आहे तर एका बाजूला जयंबे करसोंडा ब संघ. तेव्हा दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. मयूर हेमाडे सर आमच्या समवेत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल होतोय. चॉईस दिली जाईल. प्रथम यस, जयंबे करसोंडा ब संघाला चॉईस आहे. तर या ठिकाणी सोनावी लायन्स संघ हा नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. तर प्रथम तुम्ही नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? फलंदाजी फलंदाजी स्वीकारले. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावापर्यंत जमण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+. नक्कीच शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. येत्या आता यद्दा सध्या टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम खूप मोठा आहे. तुम्ही आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामधील असा कोणता खेळाडू आहे त्याला तुम्ही फॉलो करता? भावेश पवार. नक्कीच भावेश पवार, ज्याचं मात्र बायकर मॅन म्हणून त्याला पाहिलं जातं. थँक्यू व्हेरी मच. हे होते सोनावी लायन्सचे कॅप्टन. आपण बोलणार आहोत जयंबे करसोंडा ब संघाचे कर्णधार. प्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचे आहे. असं पॉवर प्लेच्या बंधनातला तुमचा असा कोणता गोलंदाज असेल तर तो तुमच्या पॉवरफुल ठरेल? प्रदीप. प्रदीप हा गोलंदाज असेल. नक्कीच पहिला सामना तुम्ही अप्रतिम असा जिंकला, समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं. त्यानंतर शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून तुम्हाला तुमचं आयोजन नियोजन कसं असेल? समोरचा संघ सोनावी लायन्स आहे, दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना असेल.
इथून जर तुम्ही हा सामना जर जिंकतायत तर तुम्ही क्वालिफायर मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल का? आमचा प्रयत्न करू आम्ही आणि 50+ वरती एक्स्ट्रा रन असतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त करू आणि पुढे जायचा प्रयत्न अजून जास्त करू. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. या ऐकूया ओव्हर टू यू अनिकेत रावते. तर चांगली फलंदाजी होते आतापर्यंत बघितलं तर तुल्यबल सामना या दोन्ही बाजूने झुकलेला सामना आपण बघतोय. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते गेली आहे 12 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. इथून येणारी 18 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल विजयासाठी ठाणेपाडा संघाला. तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. नक्कीच एक चौकार आणि एक षटकार आला असेल परंतु काही हरकत नाही. निलेशने ती गोलंदाजी करून दाखवली आहे. काही गोलंदाजी साकारली आहे. पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली गेली. यावेळेस हलक्या हाताने प्लेसमेंट बघायला मिळाली आहे. चेंडू जातोय थर्ड रिझन मध्ये एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नक्कीच चेंडूवर स्टॉप लावला गेला. 2 धावा पूर्ण होत्या तद्वार रोखू शकणार नाही आहेत. चेंडू मात्र तारे लढला गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि नक्कीच तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होत्या. नक्कीच दिनेश मात्र थोडासा नाराज आहे. नक्कीच 2 धावेचं 3 धाव्यामध्ये रूपांतर केलं गेलं. काय चित्त्याच्या चपळाईनं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. बंधूचे हेमाडे 40+ खेळाडू. नक्कीच याची शरीरयष्टी बघितली तर वाटत नाही आहे की 3 धावा घेऊ शकतील परंतु अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू पन्नास यावेळेस बंधूश हेमाडे ऑन स्ट्राईक वरती. पंच दर्शवत असताना वाईड चेंडू स्वेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या वाढत्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. इतकी चांगली गोलंदाजी आहे परंतु फलंदाजी तितकीच बहारदार होतं. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू सातव्या की चांगलं संरक्षण निलेशच्या माध्यमातून एकदा पूर्ण त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चांगली फेकी परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. नक्कीच संधी मात्र निर्माण झाली होती धावचीच्या स्वरूपात. नक्कीच बाद होऊ शकले असं तसं काही घडलं नाहीये. नक्कीच 2 धावा पूर्ण झालेत. धावसंख्या होती ती 18 धावा. बंदिश मैदानामध्ये तुवर नक्कीच सामना झुकलेला आहे. नक्कीच चेंडू हव्यामध्ये अजय चेंडू खाली येतोय. फोकस मात्र केलं गेलं. 3 तिघाडा काम बिघाडा. नक्कीच तिन्ही खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडला. यामुळे सुवर्ण संधी वंदे सारख्या खेळाडूला असे जीवनदान देणं खूप महागडं ठरू शकतं आणि तेच मात्र येणाऱ्या काळामध्ये त्याचा रिझल्ट त्याचा निर्णय आपल्या समोर दिसणार आहे. यावेळेस कॉलिंग नव्हती तिन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. त्या कारणास्तव मात्र झेल सुटला गेला. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोचली गेली 20 या आकड्यावरती. इथून येणारे 15 चेंडू आणि 45 धावांची गरज असणारा यावेळेस अप्रतिम स्वीट अँड गोड आवाज त्या फॅट मधून आलाय. सरळ क्लिअर करतोय षटकार 6. वंदेश नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये गुंगावत असताना प्रेशराइज गोलंदाजावरती केले गेले. धावसंख्या या 6 निश्चित जाऊन पोहोचली गेली 26 या आकड्यावरती. ही तर सुरुवात आहे. नक्कीच वंदेश हेमडे दर्शवून देतोय आणि प्रेशराइज मात्र नक्कीच केले गेले गोलंदाज दिलीप वरती. नक्कीच एकेरी दुहेरी धावा घेतल्यानंतर या वेळेस षटकार आलाय. काय फलंदाजी राहिली 4 चेंडू टाकून झालेत. चांगली फलंदाजी
वंदेश जोवर मैदानामध्ये तोवर नक्कीच विजयाचा गंध दरवळत असणार. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, परंतु रोखून ठेवतोय या शेवटच्या चेंडूवरती, कारण माहिती आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच मोठ्या फटकेच्या नादामध्ये शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. तर शेवटचे चेंडू असेल दिलीप यांच्या गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. फलंदाज अजूनही स्ट्राईक एंड वरती वंदेश हेमाडे आपण बघतोय. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर शेवटचा चेंडू यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स क्लिअर करेल. 4 संख्या 4 ने वाटत्या जाऊन पोहोचली गेली 30 आकड्यावरती. इथून येणारे 12 चेंडू आणि 35 ची गरज असणार आहे. नक्कीच नवीन गोलंदाज सज्ज होईल तद्वर ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 30 आकड्यावरती. इथून येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असणाऱ्या गोलंदाज जयेश आला. मागच्या मॅचचा हिरो. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. आपल्या बोटांची जादू प्रदर्शित करत असताना चेंडू वळवण्याची किमया दोन्ही बाजूने ज्याच्याकडे तोच यावेळी जागा बनवली गेली. फायनली रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स. नक्कीच एका धावेवरती वंदेश थांबवतोय. एका धावेवरती एका धावेनिशी धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचली गेली 31 आकड्यावरती. तुन वंदेश आलाय स्ट्राईक वरती. यावेळेस अप्रतिम वेट अँड वॉच आउट ऑफ द पार्क षटकार 6. वंदेश नावाचा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. नक्कीच वंदेश मात्र इरादे स्पष्ट करतोय आणि दर्शवून देतोय मैदानाच्या मध्ये की मी अजूनही मैदानामध्ये या. ज्यावेळेस फसवलं गेल्या पसंतकडे मात्र दाद. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा वळवला गेला कारणास्तव मात्र धाव चेंडू आला. एक गोलंदाजी राहिली. एक तेरी तो एक मेरी. परंतु वंदेश मॅच विनिंग भारी या ठिकाणी खेळू शकेल का. यावेळी जागा बनवली गेली. आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार आलाय. वंदेश मात्र दर्शवून देतोय तहान मला लाटेची तेबाने पोट भरणार नाही. हरेन मी अनेकदा जिंकल्याशिवाय राहणार नाही. अप्रतिम षटकार आलाय वंदेशच्या बॅट मधून. 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने पोचली गेली. 43 रन ऑन दी बोर्ड. की सामना जवळ आला. इथून 22 धावांची गरज असणार आहे. इथून 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. का मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतले गेले. खऱ्या अर्थाने आत्मविश्वास काय असतो हे मात्र दर्शवून देत असताना वंदेश हेमाडे मैदानाच्या आतमध्ये.
8 चेंडू आणि 22ची गरज आहे. वंदेश मात्र दर्शवून देतोय कारण की माझ्याकडे ते आत्मविश्वास आहे. अनेक वर्ष उगाच क्रिकेट खेळलो नाही आहे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती स्वतःकडे स्ट्राईक घेऊन सातत्याने प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय वंदेश हेमाडे या फलंदाजाला यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वन बाउन्स क्लिअर करेल आउट ऑफ दी पार्क 4 धावांसाठी. काय अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. वंदेश हेमाडेच्या बॅटमधून चौकार 4 धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना जाऊन पोचली गेली 47 त्या आकड्यावरती. शेवट तर वैयक्तिक 13 चेंडू 41 धावांची खेळी करत असताना वंदेश बघायला होतं पहिल्या दिवसात शैलेश निव्वल या फलंदाजानं मात्र अर्धशतक झळकावलं होतं. तदनंतर आज वंदेश हेमाडे 18 धावांची गरज असताना 10 धावा हव्यात. यावेळेस पुन्हा एकदा फायनल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. जागा मात्र बनवली गेली त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. नक्कीच थोडासा नाराज आहे. चांगला चेंडू होता स्लॉट मधील चेंडू मिस झाला परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाही. धावसंख्या जाऊन पोचली गेली 49 त्या आकड्यावरती. इथून येणाऱ्या 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. धन्यवाद डीजे. गोलंदाज अजय सज्ज झाला. इथून येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार. प्रकाश ऑन स्ट्राईक वरते आणि वंदेश अजूनही मैदानामध्ये आहे. आणि 49 धावांपैकी अवघ्या 43 वरती वैयक्तिक फलंदाजी करत असताना वंदेश हेमाडे मैदानाच्या आतमध्ये अजूनही संघाला 16 धावांची गरज आहे आणि अर्ध षटकासाठी वंदेश हेमाडे यांना 7 धावांची गरज आहे. त्यामुळे पहिला चेंडू नक्कीच चेंडू खूप हवेमध्ये आउट ऑफ द पार्क झाले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस आलाय प्रकाश नावाचा ब्रँडेड षटकार 6 धावसंख्या 6 ने फ्लाय होते जाऊन पोहोचली गेली 55 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. इथून येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. रोमांचकारी रंगतदार सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. यावेळेस पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. नक्की 2 खेळाडू एकमेकांच्या जवळ येतात. चुकी मात्र झाली आहे. नक्कीच प्रकाशच्या माध्यमातून झेल सोपा झेल त्या ठिकाणी बघायला मिळाला. नक्कीच महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट घेतला गेला आणि या मॅच मध्ये मात्र रंगत आणली गेली. या इथून समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 10 ची गरज असणार आहे. तर प्रकाशची जागा घेण्यासाठी सचिन कटेला मैदानाच्या आतमध्ये जातोय. नक्कीच चांगली खेळी राहिली आहे परंतु झुजिता वहीद सिकंदर असं मात्र म्हटलं जातं
4 चेंडू 10ची अजूनही गरज असणार आहे वनदेश मैदानामध्ये. नक्कीच स्वतःकडे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल या चेंडूवरती. तर अजय मात्र यावेळेस पुन्हा मॅच मध्ये आणतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर प्रकाशच्या फलंदाजाला बॅक टू द पवेलियन पाठवलं गेलं. त्यामुळे सचिन काटेला गेलेत. स्ट्राईक एंडवरती असेल सातत्याने एक प्रयत्न असेल की वधू चेमडे सरडना मैदान स्ट्राईक एंडवरती आणण्याचा, परंतु तसं काही घडेल या चेंडूवरती कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर केला जाईल गोलंदाज अजयच्या माध्यमातून. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच वाईच्या स्वरूपामध्ये, यावेळी धावचीच्या स्वरूपात नक्कीच तेज घडलं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. स्ट्राईक वरती सुद्धा आलेत इथून येणारे 3 चेंडू आणि 10ची गरज असणार आहे. मॅच होती कुठे रंगतदार सामना. गोलंदाज अजय कमबॅक करतोय. पहिले चेंडूवर भलेही षटकार लागला असेल, डेथ ओव्हर मध्ये कर्णधारांनी माझ्यावरती का जिम्मेदारी दिली गेली 16 धावा रोखण्यासाठी हे मात्र दर्शवून देत असताना गोलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथून येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. तर अजय यावेळेस चांगला फटका, परंतु रोखून ठेवलं गेलंय. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या, परंतु देशात स्वतःकडे स्ट्राईक रोखून ठेवतोय. समीकरण बदललाय. 2 चेंडू 10ची गरज असणार आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर भलेही षटकार आला असेल, तदनंतर कमबॅक केलं गेलंय. 3 चेंडू निर्धाव टाकून नक्कीच 2 विकेट प्राप्त करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. प्लीज घाई करायची आहे. आणि हा चेंडू नक्कीच ठरवणार आहे कोण जिंकेल या सामन्यामध्ये. ज्यावेळेस चांगला फटका, नक्कीच चांगला चेंडू होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न वंदे शेमड यांचा, परंतु तसं काही घडलं नाहीये. मॅच मध्ये परत आणलं गेलं. यावेळेस औपचारिकता मात्र नक्कीच असेल या सामन्याची, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ. 6 चेंडू 1 धाव होणं तितकंच कठीण असतं. त्याचप्रमाणे 1 चेंडू 10 धावेची गरज आहे यावेळेस ठाणेवाडा संघाला. काही चुकी होईल का गोलंदाजाच्या माध्यमातून? तसं काही घडलं नाहीये. यस, हा येतो स्टेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 आणि 4 धाव्यांनी नक्कीच पराभूत झाला संघ ठाणेवाडा. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल तांबडमाळ संघ. आणि प्लीज सामना संपल्यानंतर हँडशेक करायचं ही या स्पर्धेची नियमावली आहे. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं गेलं होतं, त्याला पुकारलं होतं की ज्यावेळेस सामना संपेल त्यावेळेस हँडशेक करणं खूप गरजेचं आहे, कारण की ही आपण मैत्रीपूर्ण लढत बघतोय 2 संघांदरम्यान. आणि चालू होणारा सामना आपण बघणार आहोत. जयंबे करसोंडा ब विरोधात सोनावे लायन्स. आणि आमच्या समालोचन कक्षामधून नक्कीच थोडासा बदल होईल. आमच्या सोबत या ठिकाणी आमचे साधे समालोचक कल्पितचे गोरे वैस दगडधोंड आपल्यासोबत जोडले जातील लाईव्ह स्वरूपामध्ये, लाईव्ह ऍक्शन मध्ये.
धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच अनिकेतजी रावते साहेब. ब गटातील पहिला सामना रंगेल सॉरी दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल अ गटातील, जिथे सोनावे लायन्स आणि एका बाजूला खरसोंडा ब. मॅन ऑफ द मॅच ठरतो